नमस्कार, जीवनीज पेज या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमानिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण। चला तर मग भाषणाला सुरुवात करूया। जमलो आज आपण गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला नमून वंदन करतो सर्व गुरुजनांच्या चरणाला। कोणाची नजर न लागो गुरु शिष्याच्या नात्याला। आदरणीय मुख्याध्यापक, परमपूज्य गुरुजन वर्ग तसेच माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज आषाढ पौर्णिमा हा दिवस आपण गुरुपौर्णिमा म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत। गुरु या शब्दामध्ये सगळे सामावलेले आहे। गुरुला ज्या शिष्याने देवतुल्य मानले त्याने यशाची शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे दिसतात। योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही। महर्षी व्यास, गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण महाभारतातील आदर्श आजही युवकांना नव्या दिशा देतात। आई वडील पंख देतात, त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात। गुरु परमात्मा परेशु। प्रत्येक विद्या, कला, शास्त्र यांच्या निर्मितीसाठी गुरु शिष्याची मोठी परंपरा दिसून येते। गुरु शिष्याचे नाते केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते। शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा, समाजाला सकारात्मक दिशा दाखवणारा गुरु असतो। स्वप्नांना बघायला वास्तव्याचे डोळे लागतात। स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते। यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात। आधुनिक काळात सर्व क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली आहे, तरीसुद्धा वेदकाळापासून ज्ञानदानाचे कार्य व प्रसार गुरु शिष्य परंपरेनेच झालेले आहे व आजतागायत तो सुरू आहे। संत कबीरांनी लिहून ठेवल्याप्रमाणे गुरु बिन कोण बतावे बाट या ओळीची प्रचिती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला येते। गुरुच्या ज्ञानाने ज्ञानी होऊन ज्ञानाचा योग्य विनियोग शिष्याकडून होऊ शकतो व अनेक आदर्श व्यक्तिमत्व घडून आपला देश अधिक सुखी आणि समृद्धी होऊ शकतो। खरंच मित्रांनो, विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाही। आपल्या जीवनात गुरु नावाचं पान कधीच तुटत नाही। विद्यार्थी मित्रांनो, गुरु म्हणजे काय तर जगातले दुःख नाहीसे करण्याची शक्ती हिऱ्या मोत्यात नाही, ती दुसऱ्याचे दुःख पाहून द्रवणाऱ्या आणि अहंकार सोडून त्याच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या मनुष्याच्या चिमुकल्या हृदयात आहे। हेच हृदय म्हणजेच गुरु। तर शिष्य म्हणजे काय तर शिष्य म्हणजे विद्येची आस असणारा एक नायक। शिष्य ही अशी एक बी आहे की ज्या जमिनीत तुम्ही पेराल तिथे ती फलदायी ठरणारच। शिष्य म्हणजे ज्ञानरूपी सागरात पोहणारा राजहंस, जीवनाशी सांगड घालणारा मूक नायक। आयुष्य जगत असताना आपल्या गुरुने शिकवलेले सदाचरण कायम आपण लक्षात ठेवायला हवे आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातून हस्तांतरित करायला हवे। हीच आपल्या गुरुचरणी आपली खरी गुरुदक्षिणा ठरेल। शेवटी एवढेच सांगेल, काळोखाची रात्र जरी असली तरी सात कंदिलाची मिळावी, देव्हाऱ्यातील वात सदैव देवत राहावी। माझ्या साऱ्या गुरूंना दीर्घायुष्याची शिदोरी लाभावी। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीज पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील।